आज आपण क्रोशाच्या क्लिप्स कशा बनवायच्या ते पाहणार आहे। या ठिकाणी मी हॉबी इंडियाचा मिल्क व्हाईट कलरचा क्रोशे थ्रेड वापरलेला आहे। 1.8 mm च्या क्रोशे हुकने आपण विणकाम करणार आहे। तर सर्वप्रथम स्लिप नॉट घालून आपल्याला एकूण 12 चेन विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर दुसऱ्या चेन मध्ये 3 हाफ डबल क्रोशे विणायचे। आता पुढच्या 9 चेन मध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे विणायचे। यानंतर शेवटची जी चेन आहे त्यामध्ये पुन्हा आपण 3 हाफ डबल क्रोशे विणणार आहे आणि आता चेनच्या ऑपोजिट साइडला आपल्याला पुन्हा एक हाफ डबल क्रोशेचा विणकाम करायचे आहे। तर इथे सुद्धा आपल्याला 9 स्टिचेस मध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे मिळतोय। यानंतर स्लिप स्टिच घालून मी राउंड कंप्लीट करून घेतलाय। पुढे 2 चेन विणून आपण दुसऱ्या राउंडचं विणकाम कंटिन्यू करतोय। पहिल्या 3 स्टिचेस मध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशेचे सेट विणायचे आणि त्यानंतर पुढच्या 9 स्टिचेस मध्ये पुन्हा आपले प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे येणार आहेत। त्यानंतर पुन्हा पुढच्या 3 स्टिचेस मध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशेचे सेट विणतोय। त्यानंतर पुन्हा 9 स्टिचेस मध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे। अशा पद्धतीने आपण दुसरा राउंड कंप्लीट करतोय। इथे शेवटी आपल्याला पुन्हा स्लिप स्टिच घालायचं आहे। पुढे तिसऱ्या राउंडसाठी आपण एक चेन आणि नेक्स्ट स्टिच मध्ये स्लिप स्टिच असं विणकाम कंटिन्यू करणार आहे शेवटपर्यंत। यानंतर एक चेन विणून आपण थ्रेड कट करून घ्यायचे। फूल तयार करण्यासाठी मी इथे लॅव्हेंडर कलरचा एम्ब्रॉयडरी थ्रेड वापरलेला आहे। याची सुद्धा आपल्याला स्लिप नॉट घालायची आहे आणि 4 चेन विणून घ्यायचे आहेत। यानंतर पहिल्या चेन मध्ये आपल्याला एकूण 5 डबल क्रोशे विणायचे आहेत आणि त्यानंतर आपण याचा पफ स्टिच तयार करणार आहे। यासाठी आपल्याला 5व्या स्टिच मधून हुक बाहेर काढायचं आहे आणि पहिल्या स्टिच मध्ये इन्सर्ट करायचं आहे। यानंतर 5व्या स्टिचचा जो लूप आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे पहिल्या स्टिच मधून। यानंतर एक चेन विणून मी थ्रेड कट करून घेते। इथे आपलं एक फूल तयार झालं। असंच मी दुसरं सुद्धा करून घेतले आणि हे बेसला अटॅच करून घेतले। यानंतर ग्रीन कलरचा एम्ब्रॉयडरी थ्रेड वापरून मी सुईने या ठिकाणी स्टेम आणि पानांचा आकार देणार आहे। तर यासाठी मी 2 पदरी थ्रेड वापरलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पानांची हाईट कमी किंवा जास्त ठेवू शकता। आणखी एक असाच बेस मी इथे तयार करून घेतलेला आहे। यानंतर फेल्ट ओव्हल शेप मध्ये कट करून मी तो क्लिपला अटॅच करून घेतलाय आणि ग्लू गनच्या मदतीने हा जो बेस आहे तो इथे चिकटवून घेतलाय आणि अशा प्रकारे आपल्या छान क्लिप तयार झालेल्या आहेत।